मी शलाका माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करते। सर्वांनी स्वस्त आणि मस्त रहा। आम्ही आलो आहोत संगीताताई यांच्या घरी। त्यांनी एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं आहे, कारण संगीताताई आणि किशोरीताई मुंबईला निघणार आहेत। त्यामुळे थोड्याशा गप्पा मारण्यासाठी हा गेट टुगेदर ठेवलेला आहे, तर व्हिडिओला पूर्ण नक्की पहा। त्यामुळे आमचं चांगलं जमेल आणि या सगळ्यांसाठी आणि भेटायला जाणार आहे म्हणजे काय असं म्हणजे पण खूपच छान आहे। त्यामुळे इतकं नवत म्हणजे असं एक ऍक्ट्रेस असणं म्हणजे मी पहिल्यांदाच असं बघते म्हणजे की खरोखरच आणि हे सरांचे संस्कार आहे अगदी काय व्हेरी गुड मूवी आणि कला माणसाला जोडते। त्यामुळे कलेच्या क्षेत्रात मी आहे, माझे खूप सौभाग्यपूर्ण आहे। त्यामुळे आपण आज सगळे भेटलो आहोत म्हणजे आशीर्वाद आहे आई वडिलांचा गुरूंचा की आपण कलेच्या माध्यमात काहीतरी काम करतो। लहानपणापासून माझ्या आई वडिलांनी माझ्या बहिणीने मला नेहमीच प्रोत्साहन दिलं। मी पण कथ्थक शिकले आणि माझ्या वयाच्या 8व्या वर्षापासून मी देवीचं जोगवा नृत्य माझ्या बाबांच्या भक्ती गंगा या कार्यक्रमात करते। सगळी देवस्थानं आम्ही तेव्हापासून पाहिली आहेत आणि मग अशी अभिनयाची आवड निर्माण झाली। माझ्या आईचं असं म्हणणं होतं की शिकायचं आधी, शिक्षण महत्वाचं आणि मग तू कलेची आवड जरी असेल तरी पण घर सांभाळून जेवढं तुला करता येईल हे संस्कार बेसिक। त्याच्यामुळे मला आवड आहे, जेन्युइन पॅशन आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे। त्यामुळे मला कामं मिळत गेली आणि त्याप्रमाणे मी काम करून सगळ्यांचं मनोरंजन करण्याचं काम अजूनही करते आहे। आत्ताच मेरे साईन सिरियल आहे, मी बायजामांचं काम करत होते। सो तुम्हा सगळ्यांना ताईच्या मुळे रत्नागिरी कोकणामध्ये पुन्हा एकदा भेटून आणि तुम्ही इतकं आवर्जून आलात, तुमची आवडती अभिनेत्री मी आहे हे सांगत आलात, त्याबद्दल खूप खूप थँक्यू। आणि मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देते आणि मी असं सांगेन की ताईकडे येऊन रेकी शिका, PLR शिका, ध्यान धारणा शिका, ज्याच्याने आपली आत्मिक उन्नती सुद्धा होऊ शकते। म्हणजे तुम्ही कोणीही मोठे झालात आपापल्या क्षेत्रामध्ये तरी ही आत्मिक उन्नती आपल्या स्वतःला सावरण्यासाठी मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या दोन्हीसाठी हे जरुरी आहे। त्यामुळे जरूर शिका। ऑल द बेस्ट। थँक्यू। बोलायचं कोणाकडे आणि मग जर बोललो नाही योग्य पद्धतीने, जर तुमचा निचरा झाला नाही तर त्याचे सगळेच्या सगळे शारीरिक आजार बनतात। हे तुम्ही कितीही अमान्य करा की मनात जिकडे तुमच्या एक मनात दुःख आहे समजा, ते गुडघेदुखी आणणारच। एक दुःख आहे तर ते अर्थरायटिस आणणारच। एक दुःख आहे तर ते मायग्रेन्स आणणारच। काहीतरी आहे जे तुम्ही अनसॉल्ड आहे। म्हणजे काय तुम्ही गुन्हेगार आहात का? नाही, प्रत्येकाचंच आहे। माझं काहीतरी अनसॉल्ड आहे, तुमचं काहीतरी अनरिझॉल्ड आहे। काहीतरी ते गाठी सोडवल्याशिवाय सुटका नाही। हे जेव्हा माझ्या आधी लक्षात आलं तेव्हा मी व्यवस्थित थेरपिस्टकडे गेले, न लाजता छान अगदी उंच मानेने गेले आणि मग त्याच्यानंतर माझा जो काही सुंदर गेल्या 15-17 वर्षांचा प्रवास आहे, मला या थेरपीने ज्या पद्धतीने छान काम पुन्हा एकदा अडकणं सोडवलं, मग मी असा वसा घेतला की मी जिवंत असेपर्यंत मी हिलिंग मोडॅलिटीज लोकांपर्यंत पोहोचवणार। तर आता मग कशा पोहोचवायच्या? आता मुंबईला तर माझं उत्तम काम सुरूच आहे, घरही छान आहे माझं, घरी सगळ्यांचं सबळ पाठिंबा आहे, कारण माझी प्रोसेस बघितली आहे त्यांनी, गोष्टी घडण्याचा अनुभव घेतलाय। म्हणजे तुमच्या घरी एखादा डॉक्टर उपयोगी पडला तर नॅचरली त्याच्याकडे जा म्हणणारच की नाही, तसं घडलंय। परंतु मला अजून असं जाणवलं की मी ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी शिबिरं करून शिकले, हे सगळं अभ्यासक्रम खूप मेहनतीने शिकले मी, तर ते निसर्गामध्ये मी जेव्हा गेले ना तेव्हा मला त्याचा खूप छान फायदा होत होता। आणि मग मी मुंबईच्या अशा छोट्याशा 4-10 खोलीत बसून काय शिकवते। सो आय वॉन्टेड अ प्लेस की छान निसर्ग असेल, मोकळीक असेल आणि एक वातावरण असेल इकडे। त्यानिमित्ताने लोक स्वतःच्या झोन मधून बाहेर पडून, तुम्ही बघा ना, तुम्ही एक रात्र जरी लोकांकडे कोणाकडे राहून आलात नातेवाईकाकडे, तुम्हाला फ्रेश वाटतं। त्याच त्याच भिंती, त्याच तेच तुम्ही बघत नाही। सो इट इज निडेड। आपल्याला तो गुन्हा वाटतो, गुन्हा नाही येतो, इट इज निडेड। तर असं म्हणून मग त्यानिमित्ताने माझ्याकडे लोक येतात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने फेसबुकला 35 ते 40 हजार फॉलोअर्स आहेत। ह्या सगळ्या पंथामधले खूप हजारो स्टुडंट आहेत आता माझे, जे मला मानतात। त्यामुळे मी जर काही कुठून करायचं असेल तर आधी मी जाऊन अनुभव घेतला पाहिजे ना, की मी राहिली इकडे कुवारबावमध्ये, तुम्ही या। आणि ही जागा सिलेक्ट करण्याचं कारण म्हणजे ताईचं कोकण प्रेम। मी कोकणाची सून पण आहे, पलटवण्यावरती सासर पण आहे माझं। तो पण मला इथला मिळाला, हे पण त्याला पण नवऱ्याला पण पलटवण्यावरती सासर आहे माझं। सो इथे बरेच वर्ष आल्यामुळे इथले तालमाल मला कळले आणि मग लक्षात आलं की इकडे मी मराठीमध्ये स्वच्छ मराठीत काम करण्यात मला आनंद आहे।
कारण मी तिकडे विचार करते. मला मराठीत काम करायचंय, मला निसर्ग हवा, मला एक सेपरेट घर हवं. नातेवाईकांमध्ये मिक्सअप मी पायात पाय करत नाही. ते वेगळे येतात, तुम्ही वेगळे येणार, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने. तर त्यामुळे मग ही जागा ऍक्ट मिळाली. सो आल्या आल्या मला सीमाताई भेटल्या. सीमाताईच्या मागोमाग आणि त्यांनी अशाच व्यक्तिमत्व आहे ना की आल्यानंतर त्या धडाधडा नीट माहिती देतात. मी त्यांना स्वतःहून जाऊन सांगितलं की ताई मी इथे जागा किती आहे, मी स्वतःहून जाऊन सांगितलं तर त्यांना पण लक्षात आलं ते. पण त्यांनी तर मला सबळ पाठिंबा दिला. म्हणजे काही इलेक्ट्रिशियन पासून काही कमी पडलं किंवा काही ज्या नियम माहिती नसतील तर पहिलं मला त्या नीट समजावलं. मी पण इथे अजून नवीन आहे, सो आय नीड टू लर्न. तुम्हाला जसं शहरात आल्यानंतर घाबरायला होईल तसं मला पण खेड्यात आल्यानंतर घाबरायला झालंय. इट्स नॉट की फिअर झाली नाहीये मला, बट मी शिकवणारी माणसं चांगली मिळतात. मागोमाग मला मीनाताई गोष्टी मिळत्या, त्यांनी मला आदितीचा नंबर दिला. सो आदिती मेट मी ऑन 31 डिसेंबर आणि मी 14 डिसेंबरला दत्त जयंतीला इथे इनॉग्रेशन केलं, पूजा केली आणि आदिती मला मिळाली आहे. छान काम सुरू केले. आता छोटंसं म्युझिक आणि हिलिंग म्हणजे काय, तर हिलिंग समजलं तुम्हाला, मेडिटेशन घेणार आहे मी इकडे. आता म्युझिक सगळ्यांना जोडतं. सो 1, 2, 4 कोळी म्हणणार तुमच्यासमोर आणि मग प्रत्येकाने आपली काही ना काहीतरी कला सादर करायची. त्याच्यासाठी हा स्पीकर आणि माईक इकडे हवा नाही. काहीही करा, तर तुम्हाला काहीही आवडत असेल, एखादी छंद सांगा, एखादं तुमचं पॅशन सांगा की ताई मला ना जेव्हा काही नसतं ना तेव्हा मी खूप साऱ्या भरतकाम करते, विणकाम करते, मला स्किल्स पाहिजे. इकडे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना विनामूल्य ब्युटी पार्लर प्रशिक्षण देणारे मी 7 डेजचं 7 अशा प्रक्रिया शिकवणार आहे की ज्याच्यामुळे तुम्ही अर्थार्जनही करू शकाल. मला वर्षभरात जेवढ्या बायका मिळतात तेवढं मी देते. त्यामुळे हा त्यांच्यातर्फे, माझ्यातर्फे, हे माझ्यातर्फे आणि हे किशोरीताईतर्फे. जरा कमीच झालं, आम्हाला गजरे नाही मिळाले. किशोरी पेढे कोणाकोणाला राहिले ते बोल. मी एक टॅम्पर बनवून देते, तू सुद्धा दे ना. पेढे बघ कोणाला राहिले आणि अजून पण हवे पेढे करायचे. छान आहे दोन्ही सगळे आवडते. आता बसून आता हे बाबाची म्हणजे आता शोलेची हेमामालिनी बसंती. तुम शहर वाले समझते हो कि हम लोगों को कोई अकल वकल है नहीं, तुम शहर वाले हमको बना जाओगे बुल्लू. लेकिन बसंती तुम जैसों को तांगे में बिठाकर गांव के 4 चक्कर लगाकर ठेसन छोड़ाएगी. हाँ देवी, हाँ अपनी सगळ्यांची आवडती. लोग अपने दुश्मन को ऐसी जगह ले जाकर मारते हैं जहाँ पानी नसीब नहीं होता, लेकिन मैं तुझे ऐसी जगह ले जाकर मारूंगी जहाँ पानी ही पानी होगा. मैं तुझे पानी पिला कर मारूंगी. सादर करत आहे कविता. मुरली की धुन सुन आई राधा, जमुना के तट पर कृष्ण कन्हैया. तिला दिली थई, आई राधा तिला दिली थई, आई राधा तिला दिली थई. वा, परफेक्ट, सुंदर. तर आता आपण एक असं गाणं म्हणायचं जे आमच्या बाबांचं गाणं, ज्याच्याशिवाय कुठलंही गेट टुगेदर, कुठलीही पिकनिक. तर माझ्याबरोबर सुरू करायचंय. सगळ्यांना पाठ आहे आणि सगळ्यांनी सुरू करायचंय गायला. ओके, 1, 2, 3 स्टार्ट. ही चाल कुरु कुरु तुझे केस गुरु गुरु ताऱ्या डोळ्यावर पडली, जशी मावळ्याच्या उन्हात केवळ्याच्या वनात नारीण झळझळली. इथं कुणी आज वाचला, डोळ्याच्या कोणात हासला, तू जरा माझ्याशी बोल ना, ओठांची मोर खोल.
पोट पावलात अडखळली, जशी मावळच्या उन्हात केवळ्याच्या बनात नागिन सळसळली. आभार नाही मानत आहे, पण तरी सुद्धा आभार. परंतु सत्व ध्यान प्रशिक्षण केंद्रामध्ये आधी सगळ्यांचं स्वागत. हे 5 मिनिटाचं शेवटचं आपण संकल्प मेडिटेशन करायचंय आणि त्याचा संपूर्ण आस्वाद घ्या. ज्या ज्या सूचना जात आहेत ते मनापासून सगळ्या छान करा. सगळ्यांनी डोळे मिटायचे, शरीर थोडंसं शिथिल होण्याचं आणि आपापल्या आराध्य दैवताचं स्मरण करायचं. तुमचे कुलदैव, कुलदेव, तुम्ही ज्या कुणाला गुरूंना मानत असाल, कुणाची बुद्धी वाचत असाल, त्या सगळ्यांचं स्मरण करायचं. दीर्घ श्वसनाने त्यांची एनर्जी आपल्या सोबत आहे असं एक फील घ्यायचं आहे. आणि सत्व ध्यान प्रशिक्षण केंद्रामध्ये आज संकल्प मेडिटेशनचा अनुभव घ्यायचा आहे. शॉर्टकट बोल म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये 1-1.5 महिन्यामध्ये काय घडणं आपल्याला अपेक्षित आहे त्याचं चित्र बघायला सुरुवात करायची. किती घडलंय, पैसे आले, माणसं आले, मॅनपॉवर आली, सामुग्री आली, आणि त्या चित्राचा आनंद मनोमुराद घेत सुरू करा स्वतःच्या मनामध्ये प्रवास. त्याचं स्माईल आलं पाहिजे चेहऱ्यावर की 1-1.5 महिना झालं माझ्या आयुष्यामध्ये हे ज्याचं मी अपेक्षा इच्छा करत होते. हा एक छोटा संकल्प आहे. त्याच्यापुढे थोडं जायचंय, मध्यम संकल्प करायचा आहे की 6 महिन्यात आपल्या आयुष्यात काय घडणं आपल्याला अपेक्षित आहे. आतापासून 6 महिन्यात माझ्या आयुष्यामध्ये मला हा बदल हवाय आणि तो बदल झालाय असं चित्र बघायला सुरुवात करा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीने त्यात खाली जोडा. यू कॅन जॉईन मोर थिंग्स. तुमच्या मनामध्ये असलेले ऍडिशनल काही असेल तर त्याच्यामध्ये टाका. आणि त्यानंतर मोठा संकल्प करायचा आहे की साधारण वर्षभराने माझ्या आयुष्यामध्ये काय घडतं मला अपेक्षित आहे. म्हणजे पुढच्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हे मात्र पूर्ण मी करणारच किंवा हे माझ्या आयुष्यामध्ये घडणारच असं एक ठाम खात्री घ्या आपल्या स्वतःच्या मनाची आणि ते बघा. माणसं पोचली आहेत, आनंदी आहेत माणसं, तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करतायत. अगदी तुम्हाला तुमच्याशी न पडणारे पण येऊन तुम्हाला शेक हँड करतायत. स्वतःच्या कल्पनाशक्तीने खूप छान ते चित्र बघा. आणि आता हे 3ही संकल्प एकत्र आठवा की तुम्ही छोटा संकल्प काय केला होता, 1-1.5 महिन्यात काय घडेल असा, 6 महिन्यात काय घडेल असा संकल्प केला होता आणि वर्षभरात ते 3ही एकदम बघा. तुमच्या सद्गुरूंची, तुमच्या आराध्य दैवतांची, तुमच्या कुलदैवतांची शक्ती त्याला मिळते हे बघा. आणि हे ठाम घडणारच असं स्वतःच्या मनाला सांगून शांत मनाने हात एकमेकांवर सोडून त्याची उष्णता चेहऱ्याला लावून डोळे उघडायचे. शुभम. अशा छान प्रकारे आमचं एक गेट टुगेदरचं सेलिब्रेशन झालेलं आहे करून. तुम्हाला कसं वाटलं हे सेलिब्रेशन मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्लॉगचे. आमचे गेट टुगेदर झाल्यानंतर किशोरीताईंना आम्ही आमच्या कुवारबावमधील विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी घेऊन गेलेलो. तर छान प्रकारे त्यांनी इथे विठ्ठल दर्शन घेतले आणि त्यांनाही खूप छान वाटले इथे मंदिरामध्ये येऊन. त्याच्यापेक्षा ह्या माझ्या आता लहान बहिणीसारख्या आहेत. ह्या किशोरी बोलवले, ह्यांची बहीण इथे वस्तूबाईच्या शेजारी राहते, ही मेघन संगीता शेंगेकर. आणि तिने इथे ध्यान प्रशिक्षण केंद्र पण सुरू केलेलं. हां, म्हणजे पप्पा देखील. हो. आणि माझे बाबा म्हणजे ज्येष्ठ गायक जयवंत.
हा मला कुलकर्णी मला जयवंत हे नाव अजिबात आठवेना. त्यांच्या ह्या कन्या आणि ताई खरं म्हणजे इथली सून आहे परटवण्याला शेवटीकडचे आहे त्यामुळे तर बाई आहे त्या तिच्या चुलत सासू तिला ते यायचंच होतं हा. मंदिरामध्ये होणाऱ्या महाआरतीत सुद्धा किशोरीताईने खूप छान प्रकारे सहभाग घेतला. मराठी प्रसिद्ध अभिनेत्री असूनही तिच्यावर कुठलाच मोठेपणा नव्हता. हेच आपण तिच्याकडून शिकण्यासारखे आहे आणि तिने सर्वांशी खूपच प्रेमाने संवाद साधला. किशोरी आपले मराठी ॲक्ट्रेस गोडबोले मॅडम या आपल्या विठ्ठलप्राई मंडळ संस्थामध्ये कोरला त्याला त्यांनी भेट दिली आहे. तर त्यांचे जरा आम्ही शिकवत देऊ पुढील त्यांच्या वाटचालीमध्ये आम्ही शुभेच्छा देतो सर्वांना. आणि रत्नाला येते प्रत्येक वेळा याची बुद्धी देऊ. त्यांच्या बहिणाबाई इथल्या येणार जशी माऊलींची इच्छा असेल तसं त्यांना इथे घेऊन यावं त्यांनी.